तर आपण आपल्या पुन्हा विषयाकडे वळूया. सर, देवघराची दिशा काय असावी? तर या ठिकाणी देवघराचे काही मी ड्रॉइंग्स तुम्हाला दाखवतोय की ज्यामुळे देवघर कुठं असायला पाहिजे हे क्लिअर होईल. देवघर जे आहे हे हॉलमध्ये चालत नाही 100%, आणि बेडरूममध्ये पण चालत नाही. अनेक वेळा असे विचार पण करतात लोक की हे देवघर जे आहे ते आई वडिलांची रूम आहे त्यामध्ये राहू दे, आई एकटीच आहे त्या रूममध्ये राहू दे, पण तसं चालत नाही. देवघराला एक सेपरेट रूम पाहिजे की ते सगळ्यांना शक्य होईल असं गॅरंटी नाही आहे, किंवा डायरेक्ट ते किचनमध्ये पाहिजे. ओके. मग ते किचनमध्ये पाहिजे म्हटल्यानंतर विचार करणार व्हेज नॉनव्हेज किचन, स्वयंपाक करतो, हे करतो ते करतो, असं काही नाही आहे. आपण ते जे काय करतो त्याच्यापासून ते अलिप्त ठेवणं गरजेचं आहे. त्या किचनच्या गॅस जवळच आपण काही देवघर ताबडतोब ठेवत नाही, अंतर ठेवणं गरजेचं आहे. मग कुठं ठेवायला पाहिजे देवघर? देवघर मी ड्रॉइंगवर दाखवलं आहे. एक तर हे तुमचं किचनचा विचार करूया आपण. ही किचनची उत्तर दिशा आहे, किचन रूम म्हणजे सेपरेट किचन जे आहे किचनचं या ठिकाणी उत्तर दिशा आहे, दक्षिण दिशा आहे, पूर्व दिशा आहे, पश्चिम दिशा आहे, हा ईशान्य कोपरा आहे, आग्नेय कोपरा आहे, नैऋत्य कोपरा आहे आणि वायव्य कोपरा आहे. या ठिकाणी ज्या घरामध्ये किचन पूर्वेला तोंड करून बायका स्वयंपाक करत असतील, पूर्वेला तोंड करून स्वयंपाक करत असतील बायका, त्यावेळेला किचनचा ओटा पूर्ण असा असतो किंवा एवढा पण असतो. समजा एवढाच ओटा असेल असा, किंवा करताना बिल्डरकडनं करून घेताना तुम्ही हा इथं किंवा इथं तुम्ही कुठेही देवघर घेऊ शकता. हे दाखवलं ना गोल, गोल म्हणजे देवघर आहे, हा चौकोन आणि गोल म्हणजे देवघर आहे, करू शकता. त्याचबरोबर या ठिकाणी पण दाखवलंय बघा. समजा हा ओटा असा आहे तर तुम्ही बघा पूर्वेला ओटा आहे ना, असा पूर्व दिशा ही दाखवली, या साईडला ओटा आहे, मग कुठे ठेवणार देवघर? मग पश्चिमेच्या भिंतीला देऊ, पश्चिमेच्या भिंतीला कुठे ठेवू शकता? नैऋत्येला ठेवायचं नाही, नैऋत्य काय राहू आणि केतूचा कोपरा आहे, पण नैऋत्येला ठेवायचं नाही. हा चंद्रचा कोपरा आहे, म्हणून त्या किचनमध्ये या मी दाखवले वायव्य कोपऱ्यामध्ये पूर्वेला तोंड करून किंवा सेंटर पश्चिमेला पूर्वेला तोंड करून तुम्ही देवघर ठेवू शकता. आता अनेक लोकांचा ओटा हा पश्चिमेला तोंड करून असतो. अशा वेळेला पूर्वेला, ईशान्याला, या दोन्ही पूर्व या दोन साईडला ठेवू शकता. देवाचं तोंडे पश्चिमेला पाहिजे आणि तुमचं तोंडे पूर्वेला पाहिजे. अशा पद्धतीनं हे ठेवू शकतो आपण. ओके. आता म्हटलं आमचं दक्षिणेला ओटा आहे, आम्ही काय करू? मग तुम्ही बोथ ऑप्शन तुम्हाला आहेत, इकडे किंवा तुम्हाला काय कन्व्हिनियंट आहे त्या ठिकाणी. दरवाजा इकडे असेल तिकडे ठेवा, इकडे असेल या कोपऱ्यात ठेवा. ओके. त्याचबरोबर तुमचा उत्तरेला जर ओटा असेल तर उत्तरेला ओटा असेल तर मग असं म्हणतात की किचनमध्ये मागच्या वेळी घेतलं की पैसा कुबेराकडे तोंड करून अग्नी लावतो, त्यामुळे पैसा खर्च होतो, हे होतो. त्यासाठी तुम्ही पश्चिमेला तोंड करून ओटा ठेवू शकता. पूर्वेला घेऊन जायचं नाही, कारण ते सेंटरपर्यंत तुम्ही अग्नी न्यायला नाही पाहिजे म्हणून. अशा वेळेला माझं अन्नपूर्णा वगैरे सगळं प्रोडक्ट ते लावू शकता. आजचा आपला सब्जेक्ट देवघराचा आहे. तर देवघर पॉईंट ऑफ व्ह्यू हे जे 4 पॉईंट दाखवलेत याच ठिकाणी देवघर ठेवणं गरजेचं आहे. आता देवघराचं पण कसं होतं बघा, काही वेळा काय लोक कसे देवघर घेऊन येतात. षटकोनी असतं, पंचकोनी असतं. एका ठिकाणी मी गेलो होतो बंगल्यामध्ये, दुबईला 2004ला वगैरे, तिने गोल राऊंड असं देवघर गेलं होतं, कळस गोल राऊंड असं पूर्ण सिलेंडर सारखं असं. त्या देवघर त्यांना असं स्पेशल मी असं एक्सपेन्सिव्ह 3.5-4 लाखाला देवघर आणलेलं आहे. काय आणलं होतं? चुकलेलं आहे. वास्तुशास्त्र पण राऊंड काही चालत नाही, किंवा काही षटकोनी असतात, पुढे मागं इकडे इकडे 2 कापलेले असतात आणि देवघर असं पण चालत नाही. देवघर जे आहे ते कायम चौकोनी, स्क्वेअर किंवा मग चौरस आकृती पाहिजे. आता देवघर ज्यावेळेला आपण पूजा करतो, मांडी घालून बसतो, तेव्हा आपल्या नाभीच्या वर देव यायला पाहिजे, कारण आपलं मेन चक्र चालू होतं नाभीवरून, नाभी चक्र. मग इथून सहस्त्र चक्र, हे जे चक्र आहेत या चक्रांच्या एरियामध्ये देवाचा आशीर्वाद तुम्हाला मिळाला पाहिजे. म्हणून देवघर खाली बसलेला असताना नाभीच्या म्हणजे बिंबीच्या वर देवाची पोझिशन पाहिजे, स्टेप ज्या असतात त्या. ओके. काही लोकांना एक पाटावर देव ठेवून टाकला म्हणजे आपण नाभीच्या खाली जातात पोझिशन, मग ती आपल्याला चालत नाही. त्यानं काय होतं प्रश्न नाही, पण ते वास्तुशास्त्र नियमानुसार या ठिकाणी आपल्या चक्राच्या वर सगळे देव पाहिजे. आता असं पण होतं की कधी कधी टॉयलेट आहे बॅक साईडला, मग काय करू, आम्हाला ऑप्शनच नाहीये. त्याच्यामध्ये टॉयलेटमध्ये 2 ते 2.5 इंच जागा ठेवा आणि तुम्ही पुढे सरकून ते ठेवू शकता, तर चिटकू नका त्याला. ओके. अजून पण असं होतं की देवघर आम्हाला काय करू, जागाच नाही, छोटंच किचन आहे आणि तुम्ही म्हणता किचनमध्येच ठेवा, मग हॉलमध्ये बेडरूममध्ये. लक्षात ठेवा, हॉलमध्ये बेडरूममध्ये चालत नाही म्हणजे चालतच नाही, त्याला ऑप्शनच नाही, मी देऊ शकत नाही त्याला. अशा वेळेला तुम्ही तुमच्या किचनमध्ये हँग करू शकता. हँग म्हणजे काय, असं अंतराळी ठेवू शकता, किंवा कपाट असतात ना त्यामध्ये देवघर, एखादं देवघर तुम्ही त्यात ठेवू शकता, किंवा डायरेक्ट ते आपण स्टँड करून त्याच्यावर देवघर ठेवू शकतो.
मग देवघर असं अंतराळ ठेवलं चालतं का? चालतं, काही प्रॉब्लेम नाही. फक्त तुमचं सहस्त्र जलचक्र इथून ते वरच्या एरियापर्यंत ते नाभीच्या वरच पाहिजे. जेव्हा तुम्ही असं उभारून पूजा करता तेव्हा पण कुठं पाहिजे? आपल्या बेंबीच्या वरच देवाची पोझिशन यायला पाहिजे. अनेक वेळा मी असं बघितलंय, घरामध्ये गेल्यानंतर ते काय करतात, जागा नसते म्हणून वर ठेवतात कट्ट्यावर किंवा एक लाकडाचं कपाट वर ठेवतात, पण ते देवाची पोझिशन आपल्या बेंबीच्या खाली असते. खाली बसलं तर डोक्याच्या वर येतं, उभा राहिलं तर बेंबीच्या खाली येतं. म्हणजे अशा पोझिशनला देवघर चालत नाही. बघा तुम्ही जगप्रसिद्ध जे मंदिर आहेत, म्हणजे तुम्ही महालक्ष्मी मंदिर म्हणा, बालाजीचं मंदिर, कुठल्याही देवतेचं मंदिर, देवाचं मंदिर बघितलं तर देवाच्या पर्यंत आपण पोहोचतो. तुळजाभवानीचं मंदिर आहे, कुठेही जा, ज्या देवाचे पाय, विठोबा रखुमाईचं मंदिर आहे बघा, कधी विठोबा मंदिरात पाया पडला गेला तुम्ही बघा, देवाचे पाय कुठे आहेत? विठ्ठल रखुमाईचे आपल्या नाभीच्या वर येतात. बरोबर आहे. मग तुम्ही तुळजाभवानी मंदिराला जा, नाभीच्या वर येतात. म्हणून अनेक मंदिरं मी डिझाईन केले, मोठे मोठे मंदिराचे प्रोजेक्ट पण मी केलेले आहेत. त्याचं वास्तुशास्त्र पूर्ण वेगळंच आहे. पण नॉर्मली हे मंदिरात देवता प्रतिष्ठान करताना कसं असतं, नाभीच्या वरच्या बाजूला असले पाहिजे की प्रत्यक्ष, तर ते देवत्व जास्त फेमस होतं आणि तिथं इच्छा पूर्ण होतात तुमच्या. म्हणून माणसाचं हजारो वर्षापासून ते विठोबा रखुमाईला जातात. पोझिशन परफेक्ट आहे, रुक्मिणीची पोझिशन तशीच आहे आणि त्याबरोबर विठोबाची पण पोझिशन तशीच आहे. ओके, तर हे सगळं मग घरासाठी पण असंच असणं गरजेचं आहे. या गोष्टी मग मी काय केलेलं आहे, अनेक लोकांची रिक्वायरमेंट, पंडितजी आम्हाला आमचं देवघर आणि वास्तुशास्त्र पण होतं, तुम्हीच एक हे करा. वास्तुशास्त्र पण माझं प्रोडक्ट काढलं देवघर, की ते वेगवेगळ्या 3 ते 4 साईजमध्ये आहे. खूप मोठं पाहिजे असेल तर खूप मोठं देवघर पण आहे, छोटं पाहिजे असेल छोटं पण आहे. ऑफिशियल साईड ऑफिसला पण छोटंसं एक 8 इंचाचं छोटं पण ठेवलेलं आहे ऑफिससाठी पण. पण घरगुती लेवलला 1 BHKचा फ्लॅट असेल, 1 रूम किचन असेल तर मग ते छोटंसं पाहिजे, मग त्या दृष्टिकोन छोटं केलेलं आहे. तर माझ्या देवघराचं वैशिष्ट्य काय, त्याचे आकार जो आहे तो वास्तुशास्त्रावरून परफेक्ट केलेला आहे आणि त्यात गायत्री यंत्र लावलेलं आहे. आणि गायत्री ओम भूर्भुवः जो गायत्री मंत्र आहे, तो गायत्री मंत्र तो त्या माझ्या देवघराच्या बॅक साईडला आहे. जेव्हा पूजेला बसतात तेव्हा समोर गायत्री यंत्राचा प्रकाश पडतो आणि गायत्री मंत्र त्यावर लिहिला असतो. त्यामुळे गायत्री मंत्रात 24 देवता आहेत, त्याचं नामस्मरण झाल्यामुळे ऑटोमॅटिक तुम्हाला त्याचं एक शक्ती मिळते. म्हणून माझं एकच प्रोडक्ट असं आहे की ज्यामध्ये गायत्री यंत्र मी वापरले, बाकी कुठल्याही प्रोडक्टमध्ये गायत्री वापरलेलं नाही, कारण देवताचा आशीर्वाद त्या ठिकाणी मिळावा म्हणून तुम्ही ऑनलाईन ऑर्डर करू शकता आणि ऑफिसला फोन करून विचारू शकता तुमच्या. आणि ते फोल्डेबल आहे, म्हणजे डिस्मेंटल करून तुम्हाला घरी येतं, तुम्ही घरामध्ये परत ते लावू शकता आणि ऑटोमॅटिक तुम्ही देवघर बनवू शकता. ओके, म्हणजे कधी कधी कुरिअर मध्ये प्रॉब्लेम येऊ नये म्हणून ते तुमच्या घरात तुम्ही चिटकवायचं कसं सगळं त्या डिटेल पूर्ण रेडी बुक आहे, सगळं बुक त्यामध्ये दिलेलं आहे की तुम्ही घरात मागवू शकता. की जे वास्तुशास्त्र परफेक्ट असेल मग तुम्हाला चिंता करायची गरज नाही. नक्कीच सर, अजूनही काही प्रश्न तुम्हाला विचारायचे आहेत, पण पंडित शिवकुमार 1 to 4 या कार्यक्रमामध्ये घेऊया एक छोटासा ब्रेक.